नमस्कार. आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट होणारी मेवा पाकची रेसिपी दाखवणार आहे. खूपच झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि एकदा बनवल्यानंतर महिनाभर तुम्ही फ्रीजच्या बाहेर देखील ती स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. रेसिपीसाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या. सगळ्यात आधी मी कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे. तुपामध्ये आपण डिंक फ्राय करून घेणार आहोत. डिंक फ्राय करताना गॅस हा नेहमी बारीक ठेवायचा, म्हणजे डिंक सगळ्या बाजूनी छान फुलतो. डिंक चांगला फुललेला आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे बदाम घातलेले आहेत. बदाम सुद्धा मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. बदाम आता छान भाजलेले आहेत, ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेत. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे काजू घातलेले आहेत. काजू सुद्धा मंद गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे. आता काजू देखील भाजले गेलेले आहेत, ते सुद्धा बाजूला ताटामध्ये काढून ठेवलेत. आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी 1 कप मखाणे घातलेले आहेत. ही बर्फी बनवण्यासाठी जे काही मी साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मखाणे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. मखाणे भाजायला साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतात. मखाणे सुद्धा आता क्रिस्पी झालेले आहेत, ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेत. आता कढईमध्ये मी पुन्हा 1 छोटा चमचा तूप घातलेला आहे. तुपामध्ये किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. खोबरं हे अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं, नाहीतर ते लगेच करपतं. साधारणतः 2 मिनिटं आता झालेली आहेत. खोबरं देखील क्रिस्पी झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मनुका घातलेले आहेत. अर्धा वाटी मेलन सीड्स घातलेले आहेत. 2 चमचे खसखस घातलेली आहे. हे सगळं मंद गॅसवरती आता फ्राय करून घ्यायचं. साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता गार व्हायला बाजूला काढून ठेवून द्यायचं. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले मखाणे, काजू आणि बदाम घातलेले आहेत. ह्याची आपल्याला जाडसर पावडर तयार करून घ्यायची. तळलेला डिंक वाटीने क्रश करून घ्यायचा. मिक्सरमधून बारीक केल्यास तो जास्त बारीक होतो. आता आपण साखरेचा एकतारी पाक करून घेऊया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता साखर विरघळून घ्यायची. साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं. हा साखरेचा पाक तयार झालेला आहे हे समजण्यासाठी हातामध्ये अशा प्रकारे थोडं साखरेचा पाक घेऊन अशा पद्धतीने चेक करायचं. हे बघा, अशा प्रकारे सिंगल तार जर दिसत असेल तर 1 तारी पाक झाला असं समजायचा. पाक तयार झाला की भाजलेलं सुकं खोबऱ्याचं मिश्रण आणि दळलेले काजू, बदाम आणि मखाणे आणि डिंक ह्या पाकामध्ये घालायचे आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे. हे सगळं साहित्य पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच ते तूप लावून ठेवलेल्या ट्रेमध्ये मी आता काढून घेणार आहे. हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही, पटकन ही स्टेप करायची. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्याचे लाडू देखील बनवू शकता. अशा प्रकारे ट्रेमध्ये दाबून हे आता मिश्रण सेट करून घ्यायचं. ह्याच्यावरती आता मी पिस्त्याचे काप, मेलन सीड्स आणि खसखस टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. ह्यांना सुद्धा चमच्याने थोडं दाबून घ्यायचं. थोडं गरम असतानाच त्याचे पीसेस कट करून घ्यायचे. एकदा का ही बर्फी सेट झाली तर त्याचे तुकडे करता येणार नाहीत. आता ही बर्फी पूर्णपणे थंड करून घ्यायची. पूर्ण थंड झाल्यानंतरच ट्रेमधून काढायचं.
अर्ध्या तासानंतर हा मेवा पाक पूर्णपणे थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान ही बर्फी तयार झालेली आहे ती। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।